नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये आज आपण Moodle फ्रेमवर्क विषयी जाणून घेणार आहोत. Moodle फ्रेमवर्क म्हणजे काय? Moodle या साईटवर जाऊन आपण आपला क्लास क्रिएट करू शकतो. त्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ लेक्चर दाखवू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाउंटवर आपण PDF नोट्स पाठवू शकतो. त्याच अकाउंटवर विद्यार्थ्यांची परीक्षासुद्धा घेऊ शकतो आणि काही अंशी विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा त्याच अकाउंटवरून आपण सांगू शकतो. इतक्या 7 ते 8 बाबी आपण या Moodle फ्रेमवर्कमध्ये करू शकतो. Moodle फ्रेमवर्क वापरताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची ती अशी, की Moodle फ्रेमवर्क हे पार्शियल फ्री आहे. काही अंशी फ्री आहे, पण एका लिमिटच्या वर त्याला पैसे चार्ज करावे लागतात. तर बहुतांशी आपल्याकडे स्पेशलचे जर विषय असतील, आता आमच्या पुणे विद्यापीठामध्ये स्पेशलचे विद्यार्थी 8ला कमी असतात. 20-20, 25-25 विद्यार्थी असतात. तर ह्या Moodleचं जे काही फ्रेमवर्क आहे, Moodle क्लाउडचं, तर त्यामध्ये 50 विद्यार्थ्याची कॅपॅसिटी असते. 50 विद्यार्थ्याच्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्यांचं वर्षभर हा प्रोजेक्ट रन करू शकता. त्यांना तुम्ही एनरोलमेंट करू शकता मॅन्युअली, त्यांना युजर आयडी पासवर्ड देऊ शकता मॅन्युअली, त्यांचा रिझल्ट सुद्धा तुम्ही मॅन्युअली ह्या याच्यावरून लावू शकता टेस्ट घेऊन. तर यामध्ये त्यांचं जर आपण पाहिलं की त्या Moodleचा एक अजेंडा असा आहे की 45 डेजमध्ये तुम्हाला एकदा का तरी त्या Moodleला लॉग इन करावं लागतं. जर आपण रेग्युलरली लॉग इन केलं तर ती जे काही व्हर्जन ते कॅन्सल होत नाही. त्याची पॉलिसी आहे की 45 डेजसाठी ते फ्री ट्रायल आहे. परंतु तुम्ही 45 डेजमध्ये किती वेळा लॉग इन केलं, ज्या दिवशी तुम्ही लॉग इन कराल तिथून पुढे ते 45 दिवस. ज्या दिवशीपासून लॉग इन कराल त्या दिवशीपर्यंत ते 45 दिवस. म्हणजे जितकं जास्त वेळ तुम्ही लॉग इन कराल तितके तुमची एक्सपायरी ही संपणार नाही. परंतु तुम्ही आज लॉग इन केलंय आणि परत लॉग इन केलंच नाही, ऑटोमॅटिक 45व्या दिवशी ते Moodle तुमची साईट बंद करून टाकेल. इतकी प्रिकॉशन ह्या Moodleवर घ्यावी लागते. ही 50 विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला फ्री देऊ शकते. पण आणि विशेष म्हणजे आपले विद्यार्थी 50च्या वर नसतात. तसं पाहिलं तर तुम्ही 50-50 कितीही बॅच क्रिएट करू शकता. पहिली बॅच एका लॉग इनमध्ये, दुसरी बॅच दुसऱ्या लॉग इनमध्ये. फक्त तुम्हाला काळजी घ्यायची 45 दिवसामध्ये त्या एकदा तरी लॉग इन करून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचे. आता आपण नेमकं हे Moodle फ्रेमवर्क कसं लॉग इन करतात त्या संदर्भात बघूया. आपल्याला या ठिकाणी दिसत असेल, हे माझं Moodleचं एक अकाउंट केलेलं आहे. यामध्ये मी BA इकॉनॉमिक्स सेकंड इयर जनरल पेपरचा हा असा ट्रायल भाग दिलेला आहे. हे पहिलं चॅप्टर आहे. त्या पहिल्या चॅप्टरचा हा व्हिडिओ आहे. त्या चॅप्टरच्या या ठिकाणी ही टेस्ट आहे आणि त्या पहिल्या चॅप्टरच्या नोट्स आहेत. इतकं सगळं आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याला लॉग इन कसं करायचं, तुम्हाला पहिल्यांदा तुमचं ॲज अ टीचर म्हणून या ठिकाणी हे Moodle तयार करावं लागतं. Moodle लॉग इन करावं लागतं. आणि वर इथं दिलेलं दिसत असेल तुम्हाला की युअर Moodle क्लाउड फ्री ट्रायल विथ एक्सपायर्स 14 ऑगस्ट 2020. 14 दिवसासाठी 45 दिवसासाठी ते तुम्हाला काय असतं, फ्री असतं. त्याची लॉग इनची प्रोसेस आपण या ठिकाणी पाहूया. गुगल सर्च इंजिन मध्ये जाऊन तुम्हाला Moodle क्लाउड लॉग आउट करतो. या ठिकाणी Moodle
Moodle क्लाउड लॉग इन यावर जायचं आहे. Moodle क्लाउड लॉग इन इथे गेल्यानंतर या पद्धतीची एक विंडो, हे मी लॉग इन केलेलं आहे त्यामुळे ते दिसतंय. अशा पद्धतीची विंडो ओपन होईल तुमच्याकडे. या पद्धतीची Moodle क्लाउडची विंडो ओपन होईल. इथे दोन ऑप्शन दिसत आहेत, एक साइन अप दिसतंय आणि लॉग इन दिसतंय. तर तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी साइन अप वर क्लिक करायचं आहे. साइन अप. या ठिकाणी Moodleच्या पूर्ण प्रॉडक्टची माहिती त्यांनी दिलेली आहे. आपल्याला मॅक्झिमम युजर 200 दाखवत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र ते 50च युजर आपल्याला मिळू शकतात. इथे आतापर्यंत माझा अनुभव फक्त 50 युजर्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. 400 MB चा डाटा जो आहे फाईल स्टोरेजचा असतो. त्यामध्ये आपण काय करू शकता, त्यामध्ये अनलिमिटेड कोर्सेस ऍक्टिव्हिटी, पर्सनलाइज साईट नेम देऊ शकतो. ज्या एज्युकेशनच्या बाबतीमध्ये क्लास डिझाईन करणं, त्याचबरोबर क्वेश्चन पेपर सेट करणं, क्वेश्चन पेपर घेणं, विद्यार्थ्यांची अटेंडन्स सुद्धा काही अंश आपण या ठिकाणी मिळवू शकतो. त्यामुळे याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे जे फ्री ट्रायल आहे, गेट इट मीन्स ट्राय इट फॉर 45 days, या ठिकाणी गेट स्टार्टेड वर क्लिक करायचे तुम्हाला. गेट स्टार्टेड क्लिक केल्यानंतर हे जे आहे रेडी टू गेट स्टार्टेड क्रिएट न्यू अकाउंट इथे जायचं आहे. या ठिकाणी काही टर्म अँड कंडिशन ऍग्री करावं लागतात, त्याची पॉलिसी असते. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. ईमेल ऍड्रेस कन्फर्म करायचा आहे. ते तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. युअर टाइम झोन आपला हा कोलकाता राहू द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या ऑर्गनायझेशन म्हणजे कॉलेजचं नाव आहे ते ठिकाणी टाकायचं आहे. ऑर्गनाइज टाईप तुमचं कॉलेज हायर स्कूल आहे, युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज आहे, कॉलेज करूया आपण. ॲड्रेस टाकायचा आहे. त्या ठिकाणी हे सगळ्यात महत्त्वाचे तुमचा रोल काय आहे यामध्ये, ते आपण या ठिकाणी टीचर टाकूया आणि ही टर्म कंडिशन ऍक्सेप्ट करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी या फॉर्म मध्ये आपल्या एक चूक झालेली आहे, ती म्हणजे मोबाईल सेल नंबर टाकताना इंडियाची ऑथेंटिसिटी म्हणजे 9+91 ने सुरू होणाऱ्या नंबरला आपल्या ठिकाणी काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजेच 91 या अगोदर प्लस घ्यायचा आहे. अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला या व्हॅलिड मोबाईल नंबर आपल्या नॅशनल लेवलवर जी फॉर्मॅट आहे +91 त्या प्रकारचं द्यायचा आहे. नेक्स्ट म्हणायचं आहे. आता इथे जे आहे या ठिकाणी माझ्या अकाउंटला जो काही नंबर आहे तो नंबर ऍड असल्यामुळे पुढे जात नाही. तो पुढे जात नाही. त्याकरता मला हा नंबर जो आहे तो नंबर या ठिकाणी बदलावा लागेल. मी या ठिकाणी दुसरा नंबर घेतोय.
तो पुढे गेलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं साईटचं नाव विचारेल की तुम्हाला तुमची मोडल साईट कुठल्या नावाने पाहिजे. तर सर्वसाधारणपणे आपलं नाव दिलं तरी चालेल. किंवा नाव थोडं शॉर्ट करून घेऊ. GLS. ह्या ठिकाणी हे जे तुमची साईट कुठून होस्ट करणार आहे हे फ्री साईटमध्ये त्यांचं पॉलिसी ठरलेली आहे की त्या इंडियाला देत नाहीत. त्यामुळे आपण USA, ऑस्ट्रेलिया कुठल्याही एका याच्यावर क्लिक करायचं आहे, त्याने काही फरक पडत नाही. खाली दुसरा ऑप्शन आहे व्हॉट बेस्ट डिस्क्राइब्स हाऊ यू इंटेंड टू यूज Moodle क्लाउड. आपण ट्रायल बेसवर आहे, ट्राईंग आउट इव्हॅल्युएशन Moodle ट्रायल बेसवरती घ्यायचं आहे. नेक्स्ट म्हणायचं आहे. तुमच्या मोबाईलवर एक कोड येईल. ज्या मोबाईलवरून तुम्ही लॉग इन केलं त्या मोबाईलवर त्या नंबरवर एक कोड येईल. कोड या ठिकाणी तो टाकायचा आहे. नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तो कोड येत नाहीये. यानंतरची जी स्टेप आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आणखी 2 अटी कंडिशन जेणेकरून तुमचं वय आणि ते मॅनेज करावं लागेल. आणि स्टेप 5वी जी आहे, स्टेप 5वी तुमच्या एकूण स्टाफ किती आहे, तुमच्या कॉलेजचं नाव काय ते सुद्धा या ठिकाणी टाकावं लागेल. या 5 स्टेप झाल्यानंतर शेवटी नेक्स्ट. सर ते तिथे एक शिंदे सर हा बोला. त्या हॅलो हॅलो सर, आवाज येत नाही आपला. कदाचित माझा मोबाईल आहे ना बऱ्याच दिवसाचा बंद आहे, तो नंबर बंद झाला आहे, त्याकरता मला तो SMS येत नसावा. त्यामुळे मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतोय. लॉग इन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे स्टेप्स नेक्स्ट करीत गेलं तरी कळून येईल नेमकं काय करायचं आहे. आणि शेवटच्या स्टेप्सला डन म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या साईटची फ्रंट पेज दिसेल. जसं मी मगाशी माझ्या साईटचं फ्रंट पेज त्या ठिकाणी दाखवलं होतं. आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो. येतोय आवाज येतोय. ओके येतोय सर, येतोय. तर काय म्हणजे हा मोबाईल माझा बऱ्याच दिवसाचा नंबर बंद आहे, त्याकरता तो SMS त्यांची जिओचा बंद केल्यामुळे, प्लॅन संपल्यामुळे बंद केला होता, त्याकरता तो SMS येत नसावा बहुतेक. आउटगोईंग आणि इन्कम दोन्ही बंद केला असेल. तर ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शेवटच्या स्टेपला 5व्या स्टेप्सला ऑथेंटिसिटी होईल. आणि ती ऑथेंटिसिटी झाल्यानंतर तुमचा Moodle जे काही आहे लॉग इन ओपन होईल. आता मी लॉग इन ओपन झाल्यावर कसं करायचंय त्याबद्दल आपण या ठिकाणी
पाहूया. लॉगिन मध्ये जायचं आहे. आता मी माझे जे काही साईटचं नाव आहे ते इको टू ईच दिलेलं आहे. ते नाव फक्त तुम्ही तिथे टाकायचे, जे तुम्ही नाव टाकणार आहात ते नाव टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, जो तुम्ही पासवर्ड दिलेला आहे. अगोदर असं पोर्टल तुमचं त्या ठिकाणी ओपन होईल. ह्या पोर्टलमध्ये तुमचं साईटचं नाव दिसेल, eco2each.moodlecloud.com. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईटवर जाण्यासाठी. या प्रकारचं तुमचं Moodleचं फ्रंट पेज ज्यावर तुम्हाला काम करायचं ते ओपन होईल. ह्या फ्रंट पेजमध्ये पहिल्यांदा आपल्याला आपला कोर्स सेटअप करावा लागतो, की आपल्याला कुठला कोर्स या साईटवरून चालवायचा आहे. कोर्स सेटअप करण्यासाठी सगळ्यात अगोदर एक 2-3 काळजी आपण घ्यावी लागते, ती अशी, या उजव्या हाताला इथे एक सेटिंगचं बटन दिसतंय. त्या सेटिंगच्या बटनला स्क्रोल करून टर्न एडिटिंग ऑन करायचं आहे. म्हणजे आपल्याला या साईटवर एडिट करायचे ते ऑन करून घ्यायचे. टर्न एडिटिंग ऑन. एकदा का टर्न एडिटिंग ऑन झालं तर या प्रकारची जी काही सेटिंग ती इनेबल होईल, आपण त्याच्यावर काम करू शकतो. आता माझा ऑलरेडी या ठिकाणी एक कोर्स मी टाकलेला आहे. मला दुसरा कोर्स ऍड करायचा आहे. समजा तुम्हाला कोर्स ऍड करायचा आहे तर ऍड न्यू कोर्सवर जायचं आहे. ऍड न्यू कोर्स. अशी विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी कोर्सचा नाव द्यायचं आहे. समजा मला आता SYBA इको मायक्रो इकॉनॉमिक्स स्पेशल हा कोर्स या ठिकाणी चालवायचा आहे. त्यानंतर शॉर्ट नेम द्यायचं आहे, इको S1. कॅटेगरी मिसलेनियस राहू द्यायचे. कोर्स जो व्हिजिबिलिटी आहे तो शो करायचा आहे. माझा कोर्स मला कुठल्या तारखेदरम्यान चालवायचा आहे. मला 1 जुलै 2020 सुरू करायचा आहे आणि 1 जुलै 2021 तो संपवायचा आहे. कोर्स आय डी या ठिकाणी आपण देऊ शकतो. समजा कोर्स आय डी इको S1 2020 असं आपण त्याला देऊ शकतो. या ठिकाणी डिस्क्रिप्शन देऊ शकतो की हा कोर्स कशा संदर्भातला आहे. स्पेशल कोर्स आहे, SYBA चा आहे. त्याचं नाव मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. टोटल चॅप्टर 4 आहेत. सेमिस्टर 3rdचा हा सब्जेक्ट आहे. असं तुम्ही या ठिकाणी पूर्ण डिस्क्रिप्शन देऊ शकता. खाली या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या कोर्सला इमेज द्यायची असेल, समजा मायक्रो इकॉनॉमिक्सचा लोगो द्यायचा असेल, ते सुद्धा या ठिकाणी ड्रॅग करू शकता किंवा या ठिकाणी ही फाईल नावाचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी ते ऍड करू शकता. खाली आहे की कोर्स फॉर्मॅट कसा ठेवायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी फॉर्मॅट दिला आहे. स्पेशल ऍक्टिव्हिटी फॉर्मॅट ठेवायचा आहे, की सोशल फॉर्मॅट ठेवायचा आहे, की टॉपिक फॉर्मॅट ठेवायचा आहे, की वीकली फॉर्मॅट ठेवायचा आहे. तर आपला हा सिलेबस असल्यामुळे सिलेबसमध्ये टॉपिक असतात. शक्यतो आपण टॉपिक फॉर्मॅट ठेवला पाहिजे. टॉपिक मग आपल्या याच्यामध्ये किती टॉपिक आहेत. समजा माझ्या याच्यामध्ये 4 टॉपिक आहेत. 4 टॉपिक मी त्या ठिकाणी ऍड केले.
अपीरन्स कसं दिसलं पाहिजे, अपीरन्स आपण नंबर ऑफ अनाउन्समेंट दिसलं पाहिजे, त्यानंतर ग्रेड बुक दिसलं पाहिजे, त्यानंतर ऍक्टिव्हिटी रिपोर्ट दिसला पाहिजे. ह्या सगळ्या सेटिंग आपण या ठिकाणी करू शकतो. मॅक्झिमम अपलोड साईज किती असली पाहिजे विद्यार्थ्यांकडून, ट्रॅकिंग कसं झालं पाहिजे, एनेबल कॉम्प्लिशन ट्रॅकिंग झालं पाहिजे, ग्रुप पाळायचे का नाही हे सुद्धा या ठिकाणी आपण देऊ शकतो. रोल रिमेनिंग देऊ शकतो, कुठल्या रोल पुन्हा कोणाला द्यायचे आपल्या या स्कूलमध्ये ते सुद्धा आपण टाकू शकतो. आणि सेव्ह अँड डिस्प्ले करायचं आहे. सेव्ह अँड डिस्प्ले. तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही कोर्स आहे तो कोर्स या पद्धतीने दिसू लागेल. आता ह्या कोर्समध्ये गेल्यानंतर पार्टिसिपंटच्या वर जे इको S1 दिसतंय तो माझ्या कोर्सचं बेसिक पेज आहे. इको S1 त्यावर मी क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी माझे 4ही टॉपिक दिसतील. त्या 4ही टॉपिकमध्ये मला त्यांचा सिलेबस टाकता येऊ शकतो किंवा त्या 4ही टॉपिकवर मला विद्यार्थ्यांना लेक्चर देता येऊ शकतं. समजा मला टॉपिक नंबर 1 वर या ठिकाणी लेक्चर त्यावर काम करायचं आहे, मला त्यांचा व्हिडिओ दाखवायचा, त्याच्यात नोट्स टाकायच्या, त्याची टेस्ट घ्यायची. मी काय करायचं आहे, या ठिकाणी उजव्या बाजूला एडिट नावाचं ऑप्शन आहे, त्या एडिटवर क्लिक करायचं आहे. एडिटवर क्लिक करायचं आहे. एडिट टॉपिक हे ऑप्शन निवडायचे. एडिट टॉपिक. एडिट टॉपिकवर गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय माहिती टाकायची ते तुम्ही टाकू शकता. आता हा सिस्टीमचा फॉर्मॅट टॉपिक 1च घेईल. जर आपल्या ह्या टॉपिकला नाव द्यायचं असेल ह्या कस्टमवर क्लिक करायचं आहे. कस्टम ह्या विंडोमध्ये तुम्ही त्याचं नाव टाकू शकता. समजा इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. हे टॉपिकचं नाव होईल. तर या ठिकाणी तुम्हाला सिलेबस, व्हिडिओ, नोट्स, कंटेंट स्कीम, हे सगळं तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. समजा आपल्याला ह्या बॉक्समध्ये या ठिकाणी सिलेबस द्यायचा आहे. समजा सिलेबसचे कंटेंट या ठिकाणी द्यायचे, काय आहे मिनिंग, डेफिनेशन, नेचर, डेफिनेशन, नेचर, स्कोप, लिमिटेशन. इतकं आपल्याला ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये इतकं शिकायचं आहे, याचा आपल्याला लेक्चर सुद्धा या ठिकाणी ऍड करायचं आहे. नेहमी आपण टॉपिक दिल्यानंतर विद्यार्थ्यांना लेक्चर देतोय, सिलेबस दिल्यानंतर लेक्चर देतोय, ते लेक्चर या ठिकाणी आपल्याला ऍड करायचं आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी लिंक ऑप्शन आहे. लिंक साखळीसारखं दिसतंय बघा, लिंक. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जो या संदर्भातला व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ, त्या व्हिडिओवर जायचं आहे. समजा तो तुमच्या चॅनलला असेल तर या ठिकाणी तुमच्या चॅनलला जायचं आहे. त्या चॅनलला गेल्यानंतर किंवा तुमच्या व्हिडिओची लिंक जर कॉपी करून ठेवली असेल तुम्ही तर ती त्या ठिकाणी कॉपी करायची आहे आणि तो कॉपी केलेला लिंकचा ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस या टॉपिकच्या इंटर URL च्या सेक्शन मध्ये पेस्ट करायचं आहे आणि क्रिएट लिंक म्हणायचं आहे.
क्रिएट लिंक म्हणल्यानंतर ती लिंक या ठिकाणी या कलरमध्ये हायलाईट झाली पाहिजे. जर ती लिंक तुमची ब्लॅक झाली किंवा या ठिकाणी तुम्ही प्रोसेस न करता लिंक पेस्ट केली तर ती अशा पद्धतीने होईल. बघा, ही अशा पद्धतीने होईल. ती ऍक्टिव्ह होणार नाही जोपर्यंत तुम्ही ब्राउज करणार नाही. तर आपल्याला त्या इथे जाऊन त्या ठिकाणीच ती लिंक कॉपी करायची आहे आणि खाली तुम्हाला या ठिकाणी सेव्ह चेंजेस म्हणायचं आहे. सेव्ह चेंजेस म्हटल्यानंतर हा माझा पहिल्या चॅप्टरचा भाग विद्यार्थ्यांना असा दिसू लागेल. आता तुम्ही जर स्वयंचं पोर्टल बघितलं असेल, जर तुम्ही रिफ्रेशर ओरिएंटेशन कोर्स केला असेल, या पद्धतीनेच असतं. इथे त्या कंटेंटचं नाव असतं आणि हा व्हिडिओ असतो. सेम आहे, फक्त स्वयंचं पेड व्हर्जन असतं. आपल्याला या ठिकाणी फ्रीवाल्या व्हर्जनमध्ये काम करायचं आहे. विद्यार्थी या प्रकारे ते बघू शकतात. आता मला या ठिकाणी काय करायचं आहे, हा माझा व्हिडिओ दिलेला आहे. ह्या व्हिडिओसोबत मला विद्यार्थ्यांना नोट्स द्यायच्या आहेत. तर मी या ठिकाणी खाली ऍड अँड ऍक्टिव्हिटी नावाचं ऑप्शन आहे बघा, ऍड अँड ऍक्टिव्हिटी ऑर रिसोर्स, त्यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही काय काय देऊ शकता, असाइनमेंट देऊ शकता, चॅट करू शकता, क्विज देऊ शकता, सर्वे करू शकता, त्यानंतर बुक देऊ शकता, फाईल देऊ शकता, फोल्डर देऊ शकता, URL देऊ शकता, पेज देऊ शकता. तर आपल्याला या ठिकाणी फाईल द्यायची आहे, PDF फाईल देऊ शकता. त्या फाईलवर ओपन ऍड केलंय, ऍड म्हणायचं आहे. ऍड झाल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला त्या फाईलचं नाव द्यायचे, समजा नोट्स किंवा नोट्स म्हणण्यापेक्षा रीडिंग मटेरियल फॉर मायक्रो इकॉनॉमिक्स. फर्स्ट असं जर दिलं आणि इथे दिले सिलेक्ट फाईल, तुम्ही ती फाईल ड्रॅग करू शकता. समजा तुमच्याकडे ती फाईल ओपन आहे, ऑलरेडी आहे, ती फाईल या ठिकाणी तुम्ही ड्रॅग करू शकता. माझ्याकडे ती फाईल नाही आहे, तर मी काय करेन, या ठिकाणी फाईल मेन्यूवर क्लिक करेन, अपलोड फाईल, या ठिकाणी ती फाईल चूज करेल. ज्या ठिकाणी ती फाईल घ्यायची ते फोल्डर ओपन करेल आणि जी फाईल मला पाहिजे ती फाईल या ठिकाणी मी घेईल. समजा मला ही फाईल घ्यायची आहे, नाव देऊया मायक्रो इकॉनॉमिक्स, अपलोड दिस फाईल. या ठिकाणी ती फाईल माझी अपलोड झालेली आहे. अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सरळ आपण जाऊन सेव्ह अँड डिस्प्ले म्हणायचं आहे. सेव्ह अँड डिस्प्ले केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या या कोर्सच्या होम पेजवर जाल, S1 वर जाल, त्या कोर्सच्या नावावर तिथे क्लिक करायचं, तिथे ही फाईल तुम्हाला आलेली दिसेल. हा मी अगोदर टाकलेला व्हिडिओ, नंतर मुलांना वाचण्यासाठी ही फाईल या ठिकाणी रीडिंग मटेरियल फॉर मायक्रो इकॉनॉमिक्स आलेले दिसेल. आता मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट द्यायची, ती म्हणजे मुलांची एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घ्यायची आहे मला. मी काय करणार, मुलांना व्हिडिओ दिला, म्हणजे लेक्चर दिलं, नोट्स दिल्या. आता इव्हॅल्युएशनचा भाग जो आहे तो थोडा किचकट आहे, कारण की इव्हॅल्युएशनसाठी आपल्याला
अगोदर बरीच तयारी करावी लागते. त्याची क्वेश्चन पेपर तयार करणे, त्याची टेस्ट तयार करणे, या संदर्भात आपण पाहूया. सुरुवातीला आपण क्वेश्चन कसे तयार करायचे या भागाकडे बघूया. मी थोडं स्टॉप करतोय. क्वेश्चन कसा तयार करायचे, क्वेश्चन पेपर. काय चाललंय सर? तर तुम्हाला एक वर्ड फाईल ओपन करावी लागेल. त्या वर्ड फाईलमध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे, म्हणजे क्वेश्चन कसा इनपुट करायचा. सुरुवातीला पहिला क्वेश्चन इनपुट केला आपण. हा आपला पहिला क्वेश्चन झाला. त्याचे ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन या ठिकाणी असे द्यायचे. हा त्या क्वेश्चनचा फॉर्मॅट आहे. आता या ठिकाणी एक काळजी आणखी घ्यायची आहे, मी परत रिपीट करतोय. हा पहिला क्वेश्चन. इथे काळजी अशी घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण क्वेश्चन तयार करत असतो, हा जो काही मधला स्पेस आहे, हा स्पेस त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. जर तुमचा हा स्पेस द्यायचा चुकला तर तुमचा क्वेश्चन त्या ठिकाणी ऍड होणार नाही. स्पेस नेमका कोणता किती द्यायचा सर? स्पेस तुम्ही काय करायचं सर, हे बघा मी सांगतो. हा. हे एवढं होऊ द्या माझं. ओके ओके.
आता इथे जे आहे समजा हा तुमचा हे तुमचे क्वेश्चन असतील तर स्पेस जो आहे तो स्पेस फक्त काय करायचं तुम्हाला, हा पहिला प्रश्न आहे, एक नंबर टाकायचा आणि फक्त पॉईंट द्यायचा आणि एक स्पेस द्यायचा, जास्त द्यायचा नाही, एक पॉईंट आणि ऑटोमॅटिक त्या पॉईंटला जाऊन द्या. इथे आपण एक लक्षात घ्या, आन्सरचं जे स्पेलिंग आहे ते पूर्ण कॅपिटल पाहिजे, त्याच्या पुढे डबल डॉट पाहिजे, त्यानंतर एक पाहिजे जे तुमचा आन्सर असेल ते, आणि याच्या खाली स्पेस पाहिजे, या दोन मध्ये एक स्पेस पाहिजे, याच्यामध्ये एक स्पेस पाहिजे. या पद्धतीचा तुमचा तो जो फॉर्मॅट आहे, त्या एक स्पेस दिल्यानंतर तुमचा तिसरा जो काही क्वेश्चन आहे तो तिसरा क्वेश्चन त्या ठिकाणी चालू झाला पाहिजे. हा पहिला क्वेश्चन स्पेस तुमचा आन्सर, दुसरा क्वेश्चन तुमचे ऑप्शन, त्यानंतर परत स्पेस आणि हे तुमचा आन्सर, त्यानंतर परत तुमचा तिसरा क्वेश्चन सुरू होईल. अशा फॉर्मॅटमध्ये ते तुमचा क्वेश्चन जे आहे ते पाहिजे. तर इथे काही वेळेस तुमच्याकडे जर तुमचं वर्ड जे MS ऑफिस जे आहे ते जर वर्ड व्हर्जनचं असेल तर त्यामध्ये काही बऱ्याच सेटिंग करावं लागतं, त्या सेटिंग केल्यानंतर योग्य फॉर्मॅटमध्ये ते येतं. पण जर 2010 असेल तर त्या 2010 मध्ये तुम्हाला बरोबर त्या फॉर्मॅटमध्ये ते येऊन जाईल, कारण त्या जे ऑनलाईन एक्झाम आहे त्या ऑनलाईन एक्झामच्या क्वेश्चन अँड आन्सरचा पॅटर्न जो आहे ते प्रत्येक सॉफ्टवेअरचा वेगवेगळा असतो. ह्या सॉफ्टवेअरचं काय आहे की वन क्वेश्चन, ऑप्शन, स्पेस, आन्सर, परत स्पेस आणि त्यानंतर परत क्वेश्चन, या प्रकारचा फॉर्मॅट या मॉडेल सॉफ्टवेअरचा आलेला आहे. तर इथे जे आहे ते थोडी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, कारण की लवकर आपल्या लक्षात नाही. आपण काय करतोय, पहिला ऑप्शन दिलं त्यानंतर परत लगेच स्पेस द्यायला पाहिजे, कधी कधी आपण स्पेस देत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही ते क्वेश्चन पेपर अपलोड कराल त्या क्वेश्चन पेपर अपलोड करताना तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. हे बघा, तर इथे मी ती सेटिंग केली आहे, त्या सेटिंगनुसार आपण जाऊया.
या पद्धतीचं तुमचं ती सेटिंग असली पाहिजे, जेणेकरून तुमच्या उत्तराच्या खाली तुमचे ऑप्शन आले पाहिजे. तुमचं ऑप्शन आणि तुमच्या याच्यामध्ये स्पेस राहिली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या डी जो आहे ऑप्शन, त्या डी ऑप्शनच्या खाली एक स्पेस राहिली पाहिजे आणि त्याच्यानंतर परत तुमचा आन्सरचा ऑप्शन जे आलं पाहिजे ऑप्शन. परत तुम्ही दुसरा क्वेश्चन सुरू करू शकता. परत तेच ऑप्शन 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 त्यानंतर तुमचा आन्सर. अशा पद्धतीनं हे तुमचं आले पाहिजे. तर इथे प्रत्येक ठिकाणी स्पेस द्यायचे, स्पेस लक्षात ठेवायचे, जेणेकरून अपलोड करताना एरर दाखवणार नाही. या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा असेल तरी चालेल, क्वेश्चन मार्क नाही दिला तरी चालेल, ते काही एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. आता हा झाला वर्ड फॉर्मॅट. ह्या वर्ड फॉर्मॅट मधून ह्या क्वेश्चन पेपरला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. चालू द्या. ह्या वर्ड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं. कन्वर्ट करण्यासाठी फाईलवर जायचंय. सेव्ह ॲज म्हणायचंय. फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप. तर इथे तुम्हाला सेव्ह टाईप ते विचारेल, तुम्हाला टाईप सेव्ह पाहिजे कुठल्या टाईपमध्ये. तर या ठिकाणी प्लेन टेक्स्ट नावाची जी काही फाईल आहे, टाईप आहे प्लेन टेक्स्ट. प्लेन टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. प्लेन टेक्स्ट सेव्ह म्हटल्यानंतर या प्रकारची विंडो ओपन होईल. ह्या विंडोमध्ये ऑदर इन्कोडिंग वर जायचंय. ऑदर इन्कोडिंग त्याला क्लिक करायचंय. ऑदर इन्कोडिंग वर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून युनिकोड UTF-8 नावाचा ऑप्शन आहे. युनिकोड UTF-8 त्याला क्लिक करायचं आहे. युनिकोड UTF-8 त्याला क्लिक केल्यानंतर ओके म्हणायचं आहे.
तुमची फाईल जी आहे ती त्या ठिकाणी डेस्कटॉपवर तुमची फाईल सेव्ह झालेली आहे. अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये तुमची सेव्ह झालेली फाईल दिसेल. जर हा फॉर्मॅट ओपन केला तर तुम्हाला दिसू शकेल. या पद्धतीचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आपण वर्डमध्ये या दोनही टेक्स्टच्या मध्ये स्पेस दिली होती. या ठिकाणी ती स्पेस राहिलेली नाही. त्या फॉर्मॅटमध्ये ती स्पेस काय झालेली निघून गेलेली. तर आपल्याला आपल्या Moodleला क्वेश्चन सेट किंवा क्वेश्चन लॉन्च करण्यासाठी, क्वेश्चन अपलोड करण्यासाठी आपल्याकडे क्वेश्चन तयार आहे. त्याला अपलोड कसं करायचं आहे त्याबद्दल आपण बघूया. आपल्याला क्वेश्चन अपलोड करायचे आहे. तर त्याच्यासाठी तिथे मोर नावाचं ऑप्शन आहे. कुठे ज्यावेळेस तुम्ही तुमचं होम पेज ओपन कराल हे सेटिंगचा भाग दिसतो. ह्या सेटिंगवर गेल्यानंतर एकदम खालच्या बाजूला मोर नावाचा ऑप्शन आहे MOR, त्यावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी कोर्स ऍडमिनिस्ट्रेशन ह्या सगळ्या बाबी दिलेल्या असतील. सगळ्यात खाली क्वेश्चन बँक नावाचा ऑप्शन आहे. क्वेश्चन बँक, त्या क्वेश्चन बँकवर 4 ऑप्शन आहेत. क्वेश्चन, कॅटेगरी, इम्पोर्ट, एक्सपोर्ट. तर आपल्याला क्वेश्चन बँक इम्पोर्ट करायची आहे. इम्पोर्टवर क्लिक करायचं आहे. या पद्धतीचा फॉर्मॅट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. फाईल फॉर्मॅट जो आहे तो आयकॅन फॉर्मॅट निवडायचा आहे. पहिलाच AIKEN आयकॅन फॉर्मॅट निवडायचा आहे. इम्पोर्ट क्वेश्चन फ्रॉम फाईल चूज करायची आहे. चूज फाईल. ती फाईल आपण आपली डेस्कटॉपवर सेव्ह केलेली आहे. मी डेस्कटॉपवर जातोय. ही क्विज नावाची जी फाईल आहे ती आपण कन्वर्ट केलेली आहे. तिला सिलेक्ट करायचं आहे, ओपन करायचं आहे. ते तिला नाव द्यायचं आहे क्विज 1. अपलोड धिस फाईल म्हणायचं आहे. आता अपलोड धिस फाईल म्हटल्यानंतर ती फाईल या ठिकाणी आलेली आहे आणि ती फाईल इम्पोर्ट करायची. आता सगळ्यात महत्वाचा टप्पा या ठिकाणी आहे. या ठिकाणी 2 ओळी दिसत आहेत बघा. पार्सिंग क्वेश्चन्स फ्रॉम इम्पोर्ट फाईल, इम्पोर्टिंग 2 क्वेश्चन फ्रॉम फाईल. जर आपल्या फाईलमध्ये एखादं एरर असतं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं असं की तुमचा क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 1 जो ज्या काही क्वेश्चन मध्ये काही एरर असेल त्या एररचा या ठिकाणी नंबर दाखवेल आणि त्या नंबरमध्ये त्या क्वेश्चन मध्ये काय एरर आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ते दाखवू शकतं. जेणेकरून आपल्याला फाईल अपलोड करायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर आपली फाईल, आपलं क्वेश्चन बँक जी आहे ती यशस्वीपणे एकदम व्यवस्थितरित्या या ठिकाणी अपलोड झालेली आहे. पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर
क्वेश्चन बँक या ठिकाणी दिसते, कॅटेगरी दिसते, त्यानंतर तुमचे क्वेश्चन सुद्धा दिसत आहे. या ठिकाणी तुमचे क्वेश्चन सुद्धा दिसत आहे. इथे फक्त तुम्हाला एक प्रोसेस करायची आहे. ह्या दोन्ही क्वेश्चनला जितके क्वेश्चन आहे तितक्या क्वेश्चनला सिलेक्ट करायचं आहे. त्या सिलेक्ट करून मूव्ह टू म्हणायचं आहे. कशामध्ये? तुमच्या ह्या डिफॉल्ट क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला मूव्ह टू करायचं आहे. ह्या डिफॉल्ट क्वेश्चन बँकमध्ये तुमचे क्वेश्चन जे आहे ते मूव्ह झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन बँक अपलोड करू शकतो. वर्ड फाईल टाईप करायची आहे योग्य फॉर्मॅटमध्ये. त्या वर्ड फाईलला सेव्ह ॲज करायचं आहे. वर्ड फाईलला सेव्ह ॲज केल्यानंतर तिथे तो तुम्हाला टेक्स्ट फाईलचा फॉर्मॅट विचारेल. फाईल फॉर्मॅटमध्ये क्लिक करून प्लेन टेक्स्ट नावाची फॉर्मॅट निवडायचा आहे. प्लेन टेक्स्ट फाईल निवडून सेव्ह ॲज म्हणायचं आहे. सेव्ह ॲज म्हटल्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये अदर इन्कोडिंग फॉर्मॅटमध्ये क्लिक करायचं आहे. ती क्लिक केल्यानंतर उजव्या विंडोमध्ये योग्य ते फॉर्मॅट मी जो सांगितला युनिकोड 8 नावाचा, त्या युनिकोड 8 नावाच्या फॉर्मॅट क्लिक केल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर तुमची ती फाईल सेव्ह होईल. परत आपल्याला ती फाईल अपलोड करण्यासाठी तुमच्या मूडल फॉर्मॅटमध्ये सेटिंग बटनवर जाऊन मोर नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. मोर नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत खाली एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये क्वेश्चन बँक नावाचा ऑप्शन आहे. त्या क्वेश्चन बँक नावाच्या ऑप्शनमध्ये आणखी एक ऑप्शन आहे ते म्हणजे इम्पोर्ट करायचं आहे. तुमची फाईल चूज करायची आहे. फाईल चूज केल्यानंतर ते फाईलला परत इम्पोर्ट करायचं आहे आणि म्हणून नंतर ह्या क्वेश्चन बँकमध्ये तुमची ती फाईल या ठिकाणी जे इथं आल्यानंतर हे दोन क्वेश्चन जितके क्वेश्चन तुम्हाला पाहिजेत तितके क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता? सिलेक्ट करू शकता आणि मूव्ह टू क्वेश्चन बँक म्हणू शकता. अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन ॲड करू शकतो. क्वेश्चन ॲड केल्यानंतर परत आपली पुढची स्टेप्स असते की आता क्वेश्चन आपल्याकडे आहे पण आपल्याला ते क्वेश्चन पेपरमध्ये ॲड करायचे आहेत, मुलांना द्यायचे आहेत. त्यासाठी काही स्टेप्स आहेत. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कोर्सवर जायचं आहे. तुमचा कोर्स SYBA आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स स्पेशल. या ठिकाणी गेल्यानंतर इथे ॲड अन ॲक्टिव्हिटी ऑज रिसोर्स यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही क्विज नावाचं ऑप्शन दिसत असेल. क्विज त्याला ॲड करायचं आहे. क्विजला ॲड केल्यानंतर अशी एक फ्रेमवर्क तुम्हाला समोर दिसत असेल. तिच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला त्या टेस्टचं नाव द्यायचं आहे. समजा टेस्टचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ते नाव तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. डिस्क्रिप्शन द्यायचं आहे की ही टेस्ट किती वाजता चालू होईल, काय जे तुम्हाला मार्क किती असेल काय या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. हे डिस्प्ले डिस्क्रिप्शन ऑन कोर्स पेज या ठिकाणी क्लिक करायचे. मार्क्स किती आहे? समजा मार्क्स आहेत 100. टाइम किती आहे? टाइम आहे 1 hours. नो निगेटिव्ह मार्किंग. हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. तर खाली टायमिंग द्यायचा आहे. जर तुम्हाला काही दिवसानंतर टेस्ट घ्यायची असेल तो ज्या दिवशी तुम्हाला टेस्ट घ्यायचे तो टेस्टचा टाइम या ठिकाणी सेट करू शकता. जर तुम्हाला लगेच टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी हे टाइम सेट न करता सुद्धा टेस्ट घेऊ शकता. टाइम लिमिट किती द्यायचं आहे? टाइम लिमिट आपल्याला 1 तास द्यायचा आहे. टाइम लिमिट आहे 60 मिनिट. व्हेन टाइम एक्सपायर, जर वेळ संपली तर काय करायचं आहे? ओपन अटेम्प्ट्स आर सबमिटेड ऑटोमॅटिकली. या तिन्हीपैकी एक सेटिंग त्या ठिकाणी मला करायची. ग्रेड किती पाहिजे? पास होण्यासाठी तुम्हाला समजा 10 ग्रेड पाहिजे तर 10 ग्रेड द्यायचे. अटेम्प्ट अलाउड, एका विद्यार्थ्याने ही टेस्ट किती वेळेस अटेम्प्ट करू शकतो? एक विद्यार्थी समजा एकदा करू शकतो का 10 वेळेस करू शकतो? तर शक्यतो आपली टेस्ट एका विषयाची टेस्ट एकदाच होत आहे. अनलिमिटेड द्यायचं नाही, एकदा करायचं. लेआउट कसा पाहिजे टेस्टचा? एव्हरी क्वेश्चन इन 1 पेज पाहिजे का ऑल क्वेश्चन इन 1 पेज पाहिजे का
2 क्वेश्चन इन 1 पेज पाहिजे हे तुम्ही देऊ शकता. म्हणजे एका पानावर एक प्रश्न पाहिजे की एका पानावर सगळेच प्रश्न पाहिजे. जसं तुम्ही आता अलीकडील काळामध्ये माहित नाही, पण MSCIT ची परीक्षा मी दिली होती 2008 ला. त्यावेळेस असं होतं की एका याच्यामध्ये एकच प्रश्न यायचा. आता त्यात बदल झाला माहित नाही. काय मी एक परीक्षा आणखी दिली की स्वयंची परीक्षा एक प्रश्न एका पेजवर असा असू शकतो. अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ते देऊ शकतो. आपण एव्हरी क्वेश्चन इन 1 पेज असं देऊया. क्वेश्चन बिहेवियर कसं पाहिजे, शफल विथिंग क्वेश्चन म्हणजे तुमचे प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे प्रश्न गेले पाहिजेत. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा गेले पाहिजेत. असं सुद्धा तुम्ही सेटिंग या ठिकाणी करू शकता. हाऊ क्वेश्चन बिहेव, डिफॉल्ट बिल्डबॅक यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं अडॅप्टिव्ह मोडवर ठेवायचंय, डिफॉल्टवर ठेवायचंय, इमिजिएट ठेवायचंय, इनॅक्टिव्ह ठेवायचंय, हे सुद्धा सेटिंग करू शकता. आणखी एक ऑप्शन या ठिकाणी आहे रिव्ह्यू ऑप्शन. ह्या रिव्ह्यू ऑप्शन मध्ये क्वेश्चन संपल्यानंतर म्हणजे पेपर संपल्यानंतर काय काय पाहिजे. आता ड्युरिंग अटेम्प्ट मध्ये हे सगळं आहे, पण इमिजिएट आफ्टर अटेम्प्ट दिल्यानंतर त्याला काय पाहिजे, अटेम्प्ट पाहिजे, मार्क्स दाखवले पाहिजेत, त्यांचा फीडबॅक पाहिजे, ओव्हरऑल फीडबॅक घ्यायचा आहे, राईट आन्सर किती दाखवले ते द्यायचं आहे. त्यानंतर व्हाईल द क्विज इज स्टील ओपन काय दिसलं पाहिजे, करेक्ट आन्सर दिसले पाहिजेत, मार्क्स दिसले पाहिजेत, स्पेसिफिक फीडबॅक तुम्हाला देता आला पाहिजे, राईट आन्सर दिसले पाहिजेत, हे तुम्ही ठेवू शकता. आणि आफ्टर द क्विज क्लोज तुमची टेस्ट संपल्यानंतर काय काय दिसायला पाहिजे, ह्या सगळ्या बाबी तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता. अपीअरन्स कसा दिसला पाहिजे, शो द युजर्स पिक्चर, त्या ठिकाणी जो विद्यार्थ्याचा फोटो तुम्हाला दिसला पाहिजे, किंवा खाली दिले डेसिमल प्लेस इन ग्रेड्स, किती डेसिमलचं म्हणजे 9.12 9.13 इतके मार्क्स जरी पडले तर तुम्हाला त्या ठिकाणी ते दिसलं पाहिजे. त्यानंतर एक्स्ट्रा रेस्ट्रिक्शन खाली बघा. आपली हा जो प्लॅटफॉर्म आहे, फ्रेमवर्क आहे, त्याला आपण युजर नेम आणि पासवर्ड देणार आहोत. तर विद्यार्थ्यांना रिक्वायर पासवर्ड पाहिजे. लॉग इन होताना काय पाहिजे, पासवर्ड रिक्वायर पाहिजे. या ठिकाणी तुम्ही टेक्स्ट देऊ शकता काय पासवर्ड असेल, किंवा रिक्वायर नेटवर्क ॲक्सेस ॲड्रेस देऊ शकता, किंवा ब्राउज सिक्युरिटी काय जे असतं ते देऊ शकता. त्यानंतर ओव्हरऑल फीडबॅक घ्यायचा. कॉमन मॉड्यूल सेटिंग कशी असते पाहिजे, कॉमन मॉड्यूल सेटिंग शो ऑन कोर्स पेज दाखवायचे आपल्याला. ज्या कोर्समध्ये आपली ही सेटिंग आहे त्याच कोर्समध्ये दिसलं पाहिजे. नाही तर आपला कोर्स असेल एका पेजवर, विद्यार्थ्यांना ही सेटिंग दुसऱ्या पेजवर दिसेल, अशा पद्धतीने ते केलं नाही पाहिजे. खाली रेस्ट्रिक्ट ॲक्सेस, कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसलं पाहिजे. टॅक्स काय काय द्यायचे ते टॅग तुम्ही देऊ शकता. इथे आहेत मॅनेज टॅक्स काय काय तुम्हाला द्यायचे. अशा प्रकारे सेव्ह अँड डिस्प्ले करायचे. सगळी सेटिंग झाल्यानंतर सेव्ह अँड डिस्प्ले त्यावर क्लिक करून पुढे तुम्हाला जायचंय. तर या ठिकाणी तुमची टेस्ट तुम्हाला दिसत असेल. इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, मार्क्स किती आहे 100, टाइम किती आहे 1 घंटा, निगेटिव्ह मार्क्स नाही. पण इथे एक दिसत असेल अटेम्प्ट अलाउड, एकच अटेम्प्ट अलाउड आहे, आणि टाइम किती आहे 1 घंटा. पण खाली दिसत आहे नो क्वेश्चन हॅव बीन ॲडेड एट. आतापर्यंत आपण कोणतेही प्रश्न या टेस्टमध्ये ॲड केले नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याला ती कशी दिसेल हे सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही होम पेजवर जाऊ शकता. बॅक टू कोर्स करून होम पेजवर जायचं आहे. विद्यार्थ्याला ती अशी दिसेल. या ठिकाणी टेस्ट दिसेल, इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स टेस्ट, मार्क्स किती आहेत, वेळ किती आहे, ते सगळं दिसेल. तर इथे एडिट म्हणायचं आहे, एडिट सेटिंग म्हणायचं आहे. ही टेस्ट आपण तयार केलेली जी टेस्ट आहे त्या टेस्टचा फॉर्मॅट या ठिकाणी दिसेल. एक मिनिट. हां, त्या टेस्टच्या नावावर क्लिक करायचं आहे. टेस्टच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपण त्या टेस्टच्या अटेम्प्टवर जाऊया. आता इथे बाजूला तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन एडिट क्विज जे आहे, एडिट
क्विज त्यावर क्लिक करायचं आहे. असा इंटरफेस तुमच्या पुढे दिसू लागेल एडिट क्विज. इथे आतापर्यंत आपण एकही प्रश्न ऍड केलेला नाही, त्यामुळे हे रिकामं दिसेल. तर खाली या ठिकाणी उजव्या बाजूला एक ऍड नावाचं बटन आहे, ऍड त्यावर क्लिक करायचं आहे. ऍड 3 ऑप्शन दिसतील, ऍड न्यू क्वेश्चन, फ्रॉम क्वेश्चन बँक, रॅन्डम क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन बँक यावर सिलेक्ट करायचं आहे. क्वेश्चन बँकवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची क्वेश्चन बँक दिसेल. त्या क्वेश्चन बँकमध्ये प्रश्न दिसतील, त्या प्रत्येक प्रश्नावर क्लिक करायचं आहे. क्लिक आणि ऍड सिलेक्ट क्वेश्चन टू द क्विज म्हणायचं. तुमचे दोन्ही क्वेश्चन तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. याला सेव्ह म्हणायचं आहे. परत जर तुम्ही तुमच्या कोर्सवर गेला तर ही टेस्ट तुमची ऍक्टिव्ह झालेली दिसेल. यावेळेस तुम्ही त्या टेस्टवर क्लिक करा आणि अटेम्प्ट क्विज नाऊ म्हणा. अटेम्प्ट क्विज नाऊ, स्टार्ट अटेम्प्ट. अशा पद्धतीचं फ्रेमवर्क तुमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या डिस्प्लेवर दिसू शकतं. या ठिकाणी हा प्रश्न आहे, या ठिकाणी विद्यार्थी क्लिअर माय चॉईस सुद्धा करू शकतात. नेक्स्ट करायचा आहे. दुसरा प्रश्न, हा दुसरा प्रश्न आहे. हा बी. फिनिश अटेम्प्ट करायचा आहे. विद्यार्थ्याचा टाइम सुद्धा इथे दिसेल, म्हणजे किती टाइम राहिलेला आहे तो टाइम सुद्धा या ठिकाणी दिसू शकेल. अशा पद्धतीने आपण या Moodle विद्यार्थ्यांसाठी कोर्स, चॅप्टर स्कीम, व्हिडिओ, सिलेबस, नोट्स, क्वेश्चन अँड आन्सर सिलेक्ट करून विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आता हा झाला आपल्या बाजूचा टीचर साइट्स जे काही आहे, पण आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यामध्ये एक आणखी स्टेप्स करावे लागते. ती स्टेप्स आहे की विद्यार्थ्यांना या ठिकाणी एनरोल करावं लागतं. त्याकरता आपल्याला काही सेटिंग करावं लागतं. आपण डाव्या साईडला साइट ऍडमिनिस्ट्रेशन नावाचं एक ऑप्शन आहे. साइट ऍडमिनिस्ट्रेशन त्यावर जायचं आहे. त्यावर गेल्यानंतर आपल्याला या प्रकारचा पोर्टल ओपन होईल. त्यावर युजर्सवर क्लिक करायचं आहे. युजर्सवर क्लिक केल्यानंतर ऍड न्यू युजर या ठिकाणी दिसत असेल. युजर्स, ऍड न्यू युजर.
ऍड न्यू युजर केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं फ्रेमवर्क ओपन होईल. आपण त्याला युजर नेम देऊ शकतो. युजर नेम द्यायचे आहे, विद्यार्थ्यांना युजर नेम द्यायचे, त्याशिवाय ते विद्यार्थी लॉग इन करू शकणार नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आहे, समजा माझं नाव आहे गजानन योगाक्षेन, हे माझं युजर नेम आहे. कशासाठी? किंवा आपण असे करू शकतो, हा आपला इको S1 चा पेपर आहे, इको S1 01 ह्या वर्षीची बॅच. तर खाली काय करायचं आहे, या ठिकाणी पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्ड काय द्यायचा आहे? त्याचं विद्यार्थ्याचं नाव GLS जे असेल तो पासवर्ड त्या ठिकाणी द्यायचा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की युजर नेम देताना आपल्याला स्मॉल कॅरेक्टर ठेवायचे. हे जे काही अल्फाबेट आहे, हे अल्फाबेट आपल्याला स्मॉल ठेवायचे. त्याचं नाव टाकायचं आहे. इथे मी नाव टाकतो त्याचं. त्याचा ईमेल आयडी टाकायचा आहे. पूर्ण माहिती द्यायची आणि खाली तुम्हाला त्याचा जर पिक्चर द्यायचा असेल या ठिकाणी विद्यार्थ्याचं दाखवायचं असेल ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता आणि क्रिएट युजर म्हणायचं. पासवर्ड सगळे वेगवेगळे द्यायचे का एकच सर? पासवर्ड शक्यतो काय करायचं मॅडम, पासवर्ड देताना विद्यार्थ्याच्या नावाचे पहिले अक्षर हा आणि त्याचा रोल नंबर जो तुमच्या याला आलेला आहे. आता मी तर काय केलंय, हा माझा पहिलाच विद्यार्थी होता म्हणून रोल नंबर 1 आणि त्याचं इयर टाकलेलं आहे. पासवर्ड ॲज यू विश जे तुम्हाला वाटेल ते देऊ शकता. फक्त विद्यार्थ्यांना ते तुम्हाला मेल करावं लागतील पासवर्ड एका फाईलमध्ये. तर इथे बघा, हा युजर या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. हा मी नवीन युजर ऍड केलेला आहे, ह्या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. हा युजर इथे आलेला आहे पण माझ्या कोर्सला ऍड झालेला नाही. हा फक्त सिस्टमला आलेला आहे. याला माझ्या कोर्सला ऍड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला परत माझ्या कोर्सवर जायचं आहे. कोर्सवर गेल्यानंतर इथे पार्टिसिपंट नावाचा ऑप्शन आहे. पार्टिसिपंट म्हटल्यानंतर एनरोल युजर नावाचं एक ऑप्शन आहे. एनरोल युजर वर क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्च वर क्लिक करा, त्या सर्च वर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत जेवढे युजर तुम्ही ऍड केलेत त्या युजरचे नाव या ठिकाणी दिसतील. समजा मला हा युजर या ठिकाणी ऍड करायचा आहे, त्यावर मला क्लिक करायचं आहे आणि एनरोल युजर म्हणायचं. अशा पद्धतीने माझ्या कोर्ससाठी माझा युजर या ठिकाणी एनरोल झालेला आहे. आता हा कोर्समध्ये एनरोल झालेला आहे. कोर्समध्ये एनरोल झाल्यानंतर मला त्याला युजर नेम आणि पासवर्ड द्यायचा आहे. त्याला सुद्धा त्याची लॉग इन साईट कळली पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी मी हे विंडो बंद करतो जेणेकरून दुसरी विंडो ओपन व्हायस मदत होईल. आता आपण आपल्याकडून पूर्ण परफेक्ट कोर्स बनवला, विद्यार्थ्यांचे युजर आयडी बनवले. आता विद्यार्थ्यांच्या साईटला विद्यार्थ्यांनी कसं करायचंय त्या संदर्भात आपण चर्चा करू.
विद्यार्थ्यांना आपल्याला साईट द्यावं लागेल. तर आपण आपली जी ही eco2each.moodle.cloud.com ही जी साईट आहे ती साईट विद्यार्थ्यांना द्यायची आहे. जी साईट तुम्हाला मी दाखवली होती, ही जी साईट आहे या ठिकाणी, ही साईट मला विद्यार्थ्यांना द्यावा लागेल, जेणेकरून विद्यार्थी त्या साईटवर काय करतील, लॉग इन करतील. तुमच्या नावाने तुम्ही जी साईट तयार केलेली आहे तुमच्या साईटचं नाव विद्यार्थ्यांना द्यावं लागेल. विद्यार्थ्यांना दिल्यानंतर विद्यार्थी ते या पद्धतीने इंटरफेस विद्यार्थ्याचा दिसेल. आपण विद्यार्थ्यांना पासवर्ड दिलेला आहे. ECO. हॅलो हा, शेंडगे सर, बोला. विद्यार्थ्यांना आपण जी साईट देणार ती त्यांना हा. कुठे WhatsApp ला द्यायची का त्यांना पण मोडल क्रिएट नाही करावं नाही लागतं? नाही, आपण त्यांचं मॉडेल क्रिएट केलेलं आहे ऑलरेडी. त्यांचं हा, मॉडेल हा. आपण क्रिएट, त्यांचं युजर आयडी म्हणजे त्यांना युजर ऍड केल्यानंतर आपोआप त्याचं मॉडेल क्रिएट होतं. मग त्यांना व्हॉट्सअपला द्यायची का? हा, त्यांना ही व्हॉट्सअपला द्यायची चालेल. किंवा ओके. तुमची वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवर ही तुम्ही एक लिंक देऊ शकता सर्वांसाठी. फक्त विद्यार्थी काय करतील, त्या लिंकवर जाऊन तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून देतील. ओके. S1 2020 हा माझा युजर नेम आहे. GLS 2020 पासवर्ड आहे. लॉग इन करायचं. आणि काहीतरी चुकलंय आपलं, परत मला जो पासवर्ड दिला होता तो पासवर्ड माझ्या काही लक्षात राहिला नाही, त्याच्याकरता ते घेत नाही. त्याला आपण डिलीट करूया, परत इनरोल करूया. Administration. User. Add new user. Username. पुन्हा नव्याने करताय का सर? हा हा हा, तेच सांगतोय. त्याचं युजर नेम टाकायचं इको S101 हा युजर नेम राहील. त्याला आपण पासवर्ड द्यायचा आहे GLS @ पासवर्ड पाहू शकतो आपण काय दिलंय तर 2020. नाव टाकायचं आहे.
क्रिएट युजर म्हणायचं. आपण अगोदर तो दिलेला आहे पहिला 102 टाकूया. युजर हा युजर या ठिकाणी आलेला आहे, मला तो ऍड करायचा आहे. वर जायचंय, पार्टिसिपंट वर क्लिक करायचंय, एनरोल युजर म्हणायचंय, सर्च मध्ये जायचं, युजर आहे तो एनरोल करायचा आहे. माझा युजर या ठिकाणी आलेला आहे. आता आपण लॉग इन करूया. लॉग आउट करतो. S102 GLS 2020. अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याची साईट ओपन होईल. विद्यार्थ्याची साईट या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव दिसेल. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, डॅशबोर्डवर जायचंय. त्याच्या हे तुम्हाला सांगावं लागलं विद्यार्थ्यांना. साईट ओपन डॅशबोर्डवर जायचंय. डॅशबोर्डवर गेल्यानंतर या ठिकाणी गुगल जे अग्रीमेंट आहे ते नेक्स्ट करायचं आहे. पॉलिसी क्लिक करून आणि इथे विद्यार्थ्यांना त्याचा कोर्स दिसू लागेल. हा त्याचा कोर्स दिसेल जो तुम्ही त्याच्यासाठी तयार केलेला आहे विद्यार्थ्यांच्या लॉग इन आणि पासवर्डवर. याच्यावर क्लिक केलं विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी ऍक्च्युअल कोर्समध्ये जातील जो तुम्ही त्याच्यासाठी तयार केलाय, जो तुम्हाला तुमच्या फ्रेमवर्कमध्ये गुगल फ्रेमवर्कमध्ये तो दिसत होता. हा तुम्ही टाकलेला सब्जेक्ट, हा तुम्ही टाकलेला युजरने, तुम्ही त्यांचा S1 विषयाचा तुमच्या विषयाचा व्हिडिओ, हा त्याच्यासाठी टाकलेला रिडिंग मटेरियल. आता विद्यार्थ्याला वाटलं की मला टेस्ट द्यायची, विद्यार्थ्यांनी ह्या टेस्टवर क्लिक केलं. विद्यार्थ्याला असं पार्ट ओपन होईल. त्यांनी अटेम्प्ट क्यूज नाव केलं, स्टार्ट अटेम्प्ट केलं. या पद्धतीने विद्यार्थ्याला त्याची टेस्ट देता येईल. त्याने या आन्सरवर क्लिक केलं, नेक्स्ट केलं, याच्यावर क्लिक केलं, नेक्स्ट केलं, फिनिश अटेम्प्ट. विद्यार्थी ठिकाणी त्याची टेस्ट संपली. अशा पद्धतीने विद्यार्थी त्याचं काम करेल जो फ्रेमवर्क तुम्ही विद्यार्थ्याला दिलेला आहे त्यामध्ये. विद्यार्थ्याला इथे हे पण कळेल नेव्हिगेशनमध्ये की माझे किती प्रश्न राहिले, किती संपले. आणि विद्यार्थी या फिनिश अटेम्प्टवर क्लिक करून अटेम्प्ट त्याची फिनिश करू शकतो. अशा पद्धतीने ओव्हरऑल व्हर्च्युअल क्लासरूम ज्याला आपण म्हणतो ती विद्यार्थ्यासाठी आपण तयार करू शकतो. आता राहत राहिला आपण एक महत्त्वाचा भाग की विद्यार्थ्यांनी हे केल्यानंतर ते आपल्याला कसं दिसेल हे फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण विद्यार्थ्यांना टेस्ट दिली पण विद्यार्थ्यांची ती टेस्ट आपल्याकडे कशी येईल, त्याच्यासाठी आपण आपल्या लॉग इन आयडी पासवर्ड याच्यामध्ये जायचं, आपल्या Moodle फ्रेमवर्क मध्ये जायचं.
आपण आपल्या फ्रेमवर्क मॉडेल मध्ये आलेलो आहोत. आपल्या कोर्स मध्ये जायचंय. जी टेस्ट तयार केलेली आहे त्या टेस्ट मध्ये जायचंय. इथे आपल्याला दिसेल, इथे आपल्याला दिसतंय अटेम्प्ट्स 1. अटेम्प्ट्स 1 त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट दिलेला आहे ते या ठिकाणी दिसेल. कंप्लीट किती आहे, टेकन किती आहे, ग्रेड किती आहे, हे सगळं या ठिकाणी आपल्याला दिसू लागेल. ह्याची तुम्ही CSV फाईल, एक्सेल फाईल, HTML टेबल, PDF फाईल, ह्या सगळ्या रेकॉर्ड तुम्ही त्या टेस्टचं विद्यार्थ्यांचं ठेवू शकता. एकदा का तुमच्याकडे ते रेकॉर्ड आलं तर तुम्हाला टोटल मार्क, त्याचं पर्सेंटेज हे मॅन्युअली आपण काढू शकतो. जर ऍक्च्युअल हे जसा जसा रिझल्ट पाहिजे असेल तुम्हाला याचं पेड व्हर्जन घ्यावं लागेल. सध्या आपल्याला याचं पेड व्हर्जनची गरज नाही. आपलं काम भागतंय या फ्रीवर आपण ते करू शकतो. अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी Moodleचा जो काही पार्ट आहे, Moodle व्हर्च्युअल क्लासरूम, याविषयी डिटेलमध्ये जाणून घेतो. तर मी या ठिकाणी थांबतोय. या संदर्भामध्ये कुणाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता. बोला सर. हॅलो. बोला सर. हा सर, 50 विद्यार्थ्याच्या वरती जर आपल्याला घ्यायचं असेल तर पेड व्हर्जन घ्यावं लागेल का? तर पेड व्हर्जन घ्यावं लागतं. आणि त्याची काय कॉस्ट वगैरे असं? त्याची कॉस्ट आपल्याला सध्या तरी परवडण्यासारखी नसते तरी, कारण की 1500 रुपयामध्ये 1 महिना भेटतं ते त्याचं पेड व्हर्जन. हे तुम्ही त्या moodlecloud.com वर गेलात तर तुम्हाला ते सगळे प्लॅन त्या ठिकाणी दिलेले आहेत. 1 महिन्यासाठी 80 स्टुडंट, 200 स्टुडंट, याच्यामध्ये भरपूर आहे. जसं जर तुम्ही पेड व्हर्जन घेतलं ना तर तुम्ही स्वयंच्या तंतोतंत मिळतो, म्हणजे एकदम त्याचा पार्ट तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तयार करू शकता. सर ते तुम्ही आता एक्सेल मध्ये केलं का मग नंतर? कुठले? आता शेवट दाखवला ना, हा. तर त्याच्यामध्ये ते एक्सेल मध्ये दिसेल असं म्हणालात, मग ते एक्सेल मध्ये होणार का की करावं लागेल? नाही, ते आपोआप एक्सेल मध्ये होईल. तुमची एक्सेल फाईल डाउनलोड होईल. हा, एक्सेल तिथे PDF होऊ शकतं, HTML होऊ शकतं, त्यानंतर CSV फाईल पोर्टल होऊ शकतं. 5-6 आहेत त्या. तुम्ही एक्सेलवर क्लिक करायचं, कारण की आपल्याला डाटा घ्यायचा असतो. त्याचं विद्यार्थ्याचे नाव येतील, कुठल्या प्रश्नाला किती मार्क आहेत हे येतील. त्यानंतर टोटल जर केलं तर एकूण प्रश्नाचे मार्क दिसतील. मग ते बनवताना एक्सेल मध्येच करायला लागेल असं मला म्हणायचं. हा, एक्सेल मध्ये तुम्हाला PDF सुद्धा ओपन होईल. ते जे तुम्ही ऑप्शन क्लिक कराल ते ऑप्शन त्या ठिकाणी ओपन होईल. सर याची प्रॅक्टिस करावी लागेल, त्याशिवाय नाही येणार आहे. आता ते मी नाही सांगू शकत. नाही, तुम्ही छान सांगितलं, पण ते आम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि नक्की जमेल. पण मी मॅडम 2017 पासून याची प्रॅक्टिस करतोय. हो ना? 4 ते 5 वर्ष झाले. त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की म्हणजे ही वेळ येईल की मी असं सांगू शकेल. पंजाबला 2017लाच हा प्रकार चालू झालेला आहे. पंजाब विद्यापीठामध्ये त्यावेळेस जवळजवळ 20 ते 30% पोर्शन त्यांनी वेगवेगळ्या कंटेंटच्या माध्यमातून, सॉफ्टवेअर डिझाईनच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. जसं आपल्याला उपस्थिती दाखवला तशी ती त्यांनी एवढं सांगितलं त्या मॅडमने की आमचा विद्यार्थी शेतात काम करतोय तिथून तो टेस्ट देऊ शकतो, आम्हाला मान्य आहे. तो करतोय तितकंच महत्वाचं आहे. त्याचं ऑनलाईन टेस्ट देतोय ते फार महत्वाचं आहे. त्यांनी दिलं ते फार महत्वाचं आहे आमच्यासाठी. ठीक आहे, आपल्याकडे तो तुमची रोज मग कमीत कमी 4-5 तास प्रॅक्टिस होत असेल ना सर? नाही, माझी आता जर आमच्या मॅडमला विचारलं की माझी किती प्रॅक्टिस होते, आणि बऱ्यापैकी आमचे पगार सर आहेत, आमचे
शेवाळे सर आहे ते सुद्धा सांगतील. कंटिन्यू मी यामध्येच आहे. घरी आलो की मला दुसरं काही काम नसतं. काय करतात, त्यामुळे आपण इथं आज मी इथं बोलू शकतो. अर्थात या गोष्टीसाठी झोकून द्यावं लागतं, झोकून द्यावं लागतं. सगळ्यात महत्वाचं की आपली इच्छा पाहिजे मनापासून. आवड पाहिजे, आपली आवड पाहिजे, आपली इच्छा पाहिजे. हो. सर हे फ्री व्हर्जन किती दिवसापर्यंत वापरू शकतो आपण? फ्री व्हर्जन सर मी 2017 ओपन केलेलं आहे. ते कंटिन्यू लॉग इन करत करत ते आजपर्यंत आलेलो आहे. त्याला जर तुम्ही 45 दिवस लॉग इनच केलं नाही तर ते 45 दिवशी ते हे होतं, डिऍक्टिव्ह होतं. लास्ट होतं. हो, डिऍक्टिव्ह होतं. ओके, थँक्यू. या व्हर्जन साठी सर तुम्ही पैसे भरलेत का मग? नाही नाही ना? पैशाचं कुठलंच डेमो तुम्हाला दिला नाही. फक्त तसं नाही, मला ते नाही म्हणायचं की याच्यासाठी समजा 45 दिवसांनी ओपन करावं लागत असेल तर मग पैसे घेतात का ते, असं मला म्हणायचं. नाही, ते तुमची साईट डिलीट करतात. जर तुम्हाला परत करायचं असेल तर तुम्ही परत 45 दिवसाचा ट्रायल घेऊ शकता. असं नाही की तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तुम्ही फ्रीचं व्हर्जन किती दिवस वापरू शकता, 50 कॅन्डिडेट बरं दिवस वापरू शकता. तर मी माझे जवळजवळ 11 कोर्स आतापर्यंत चालवलेले आहेत त्या फ्री व्हर्जनवर. की त्यात सगळं मराठी टायपिंग केलेलं चालेल ना? मराठी टायपिंग चालेल, कुठल्याही भाषेचं टायपिंग चालेल. मी मराठीतून शिकवतो त्यामुळे मी मराठीत हे करतो. नाही, मराठीचे पेपर असतील तर मग मराठीमध्येच टाईप चालेल मराठीतून चालेल, काही हरकत नाही. सर तर फोन केला तर चालेल ना, वेळ द्या नंतर. मी नाही म्हणू शकत नाही ना मॅडम. हो ना. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मी माझी प्रॅक्टिस होईल. माझा एक 2 मिनिटांमध्ये अनुभव सांगतो की ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी हे पहिल्यांदा मी हँडल करत होतो. ते हँडल करत असताना आता शेवटची जी स्टेज मी तुम्हाला सांगितली की क्वेश्चन ऍड कसा करायचा, मला 4 महिने लागले होते. अरे बापरे. हो. मी 4 महिने सतत त्या स्वरूपामध्ये त्याच्यासोबत. आता तुम्ही आम्हाला शिकवलं ते का? आता जे शेवटी जो क्वेश्चन ऍड करायचा जो भाग सांगितला त्याला. 4 महिने घेतले मी कम्प्लीट. तर मला ते कळतच नव्हतं की ते कुठल्या याच्यामध्ये ऍड करायचंय. क्वेश्चनची फाईलचं नाव द्यायचं विसरून जातो माणूस. कधी कधी तो क्वेश्चन कुठल्या नंबरला दिलाय तो पण पाहावा लागतो. तर तुमची प्रॅक्टिस ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुमचे क्वेश्चन वाढत जातील. तसं माझ्या एका कोर्स याच्यामध्ये जवळजवळ 1100 ते 1200 क्वेश्चन आहेत. त्या 1200 क्वेश्चन मधून मला कुठला पाहिजे हे लवकर सांगतात नाही ना. तो शोधावा लागतो. तो शोधण्यामध्ये मी 4 महिने घातले. नेमकं मला प्रश्न कुठला ऍड करायचा. त्यावेळेस आज आणखी सुद्धा परफेक्ट झालो नाही. आणखी बराच परफेक्ट व्हायचा बाकी आहे. पण म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगत होतात ना, ते जे आठवलं ते आठवतच आहे, असं काही नाही. पण एखादी क्रिया ती आहे ना, तिथे आपण गेलो सेंड शेवटी प्रॅक्टिस केल्याशिवाय. तुम्ही सोप्या भाषेत सांगितलं आणि खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. मी संचालक जनाबाद उद्देश सेवा संस्था. गेले 3 दिवसापासून आपल्याकडे हे ऑनलाईन कोर्स चालू होता. तुम्ही सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणखी जर या कोर्स बद्दल कुणाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, त्यांनी ते विचारावे. मॅडम याचं ऑफलाईन मनोगत सांगायचं असेल तर सांगू शकता. हॅलो. हा मॅडम, याचं ऑफलाईन प्रमाणपत्र भेटणार का पोस्टाने वगैरे? नाही, ऑनलाईन भेटायचं. सगळं ऑनलाईनच. मेलवर तुम्हाला येईल किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा येईल तुमच्या. म्हणजे आम्हाला चांगली कॉपी ठेवण्यासाठी म्हणून ऑफलाईन चांगली. संस्थेकडून तुम्हाला एकदम परफेक्ट चांगली पीडीएफच्या स्वरूपात कॉपी मिळेल. अच्छा. सध्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आपण अपेक्षा करतो. नाही, ते तर आहे. ऑनलाईन रंगीत झेरॉक्स करून घ्या सर. असेल फोटो कॉपी काढा. ते ठीक आहे. 8 रुपये खर्च येईल त्याला.
ओके. सगळ्यांचं सर काही बोलायचं? सर हे कालपर्यंतचे सेशन मला सगळे आवाज येत मिळालेले आहेत नाही. आम्हाला. हॅलो. आजचं सेशन मी संध्याकाळपर्यंत टाकून. हो चालेल सर. म्हणजे कसं आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला काही अडचण आली तर आम्हाला ते सेशन्स पाहून क्लिअरिटी येईल जरा. कालच्या सेशनचं द्या सर तुम्ही लिंक. दिलेले आहे सर, दोन्ही पाठवलंय. हो हो. फलके सर काय प्रश्न असेल तर विचारा. प्रश्न असेल तर विचारा सर, मग निघून जातील. कल्याणकर सर, काही प्रश्न काही बोलायचं का? तुम्हाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल, मॅडमच्या म्हणणं की तुम्ही करू शकता. त्यांचाही हा पहिलाच प्रयोग आहे online session चा. आवाज येत नाही. हॅलो. हा बोला ना. हा सर, जाधव मॅडम बोलते. हा बोला. हॅलो. हा बोला मॅडम. हा सर, मागच्या ऑगस्ट मध्ये कंटेन वर मी सिडको कॉलेजला कोर्स केला. हा जवळजवळ 12 दिवसाचा होता, पण ऑफलाईन केला. वर्गात बसायचो, मोठे मोठे एक्सपर्ट आले वगैरे, खूप छान. हे गुगल क्लासरूम, नंतर हे मुडल वगैरे, हे सगळं सांगितलं आम्हाला, सगळं. पण काहीही समजलं नाही त्यावेळेस. आता या 3 दिवसामध्ये जेवढं समजलं ना, ते म्हणजे खूप काहीतरी असं अनेक सोप्या भाषेत, आणि शिवाय याची भाषा, तंत्रज्ञानाची भाषा, तुम्ही ती एकदम मराठीतून सोप्या भाषेतून आम्हाला जी सांगितली ना, ती अगदी एकदम आम्हाला सोप्या याच्यात समजली असं. आणि आम्ही त्याची ती प्रॅक्टिस थोडी सुरू केली. शिवाय डिपार्टमेंटचे मग फलके सर, बागुल मॅडम यांना पण जॉईन करून घेतलं, आणि आम्ही तिथेच डिपार्टमेंटला चर्चा करतो, आणि छान आम्हाला चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. प्रॅक्टिसचाच भाग आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही. आपण जास्त प्रॅक्टिस करावं हे आपल्या लक्षात येईल. प्रॅक्टिस शिवाय काही होत नाही. आणि ते तुम्हाला हे सगळं तयार करायचं, विद्यार्थ्याला फक्त काय करायचं, ऑब्झर्व करायचंय आणि टेस्ट द्यायचे. पण त्याच्यासाठी आपल्याला महिन्याभरापासून तयारी करायची. तुमच्या कोर्सची माहिती आम्हाला आंबेकर सरांकडे मिळाली, त्यांचे पण धन्यवाद. त्यांच्यामुळे हा कोर्स मी तयार करू शकलो. हो का? तुमच्या संस्थेकडून बरेच कोर्स चालू, आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही कोर्स चालवतोय. आतापर्यंत या संस्थेकडून जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये स्कॉलरशिप सुद्धा विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. सगळे ओपन ऑनलाईन कोर्स चालवतोय. विद्यार्थ्यांना कुठे जायची गरज नाही. नॉमिनल फीस असते 365 रुपये. ती फीस विद्यार्थ्यांनी पेड करायची, आणि असंच मुडल त्यांना देण्यात येईल. त्यावर त्यांनी घरी बसून पाहून ते सोडवायचं. विद्यार्थ्यांना कमीत कमी 1,000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपयांची स्कॉलरशिप संस्थेतर्फे. यानंतर जसं यांचा कोर्स निघेल तसं मी तुम्हाला ब्राउचर टाकेल, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचू शकता. महाराष्ट्र. हा, आणि विशेष म्हणजे यांच्या ही जी संस्था आहे, ही संस्था खरं म्हटलं तर माझी मिसेस चालवते. मी या ठिकाणी गेस्ट म्हणून आलेलो, सगळं घरच्या घरातच चाललेलं आहे. सांगायचं म्हणजे माझ्या मिसेस सुद्धा MSc बॉटनी झालेलं आहे, पुणे विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल आहे. तिच्या ज्ञानाचा फायदा, ते तिचे जे काही ई कंटेंट आहे, जो बॉटनीवरचं, सायन्सवरचं, ती त्या ठिकाणी कळते. ती एकूण 8 कोर्स चालवते आतापर्यंत. तिच्या संस्थेला NPTEL स्वयंची मान्यता सुद्धा आहे. लोकल चॅप्टर तुम्ही एखादा कोर्स करायचा असले तिला सुद्धा ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. स्वयंच्या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे स्वयंचं. बराच काही भाग शिकलेले लोक करत असतात. आपलं काय चालू शकतो.
नमस्कार. तर सरांनी आपल्याला खूप छानपैकी मार्गदर्शन केलंय कोर्स बद्दल आणि संस्थेबद्दल. तर मी आज हा आपल्या कोर्सचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तर मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे व उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद आंबेकर सर, तसेच त्यांचे सर्व स्टाफ आणि जे काही तंत्र विद्यालय आहे त्यांचे एक अनमोल सहकार्य आपल्याला ह्या कोर्स साठी लाभले, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते. तसेच या कोर्स साठी ऍडमिशन घेतलेले डॉक्टर कल्याणकर सर, डॉक्टर सोनटक्के सर, डॉक्टर जाधव मॅडम, डॉक्टर उपाडे मॅडम, शेलूकर सर आणि काबळे सर, डॉक्टर फलके सर, डॉक्टर बागुल मॅडम, या सर्वांनी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानते. तसेच आपले जे मार्गदर्शक सर डॉक्टर शेंडगे सर यांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले, त्याबद्दलही त्यांचे मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करते. त्यानंतर त्यांनी जे नॉलेज आपल्याला दिलं, त्या नॉलेजचा आपल्याला आणि आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच चांगला फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. त्याबरोबर त्यांनी जे नॉलेज दिलं त्यापेक्षा आणखी स्किल बेसवरचं नॉलेज त्यांनी आपल्याला द्यावं असे मी त्यांना विनंती करते. यानंतर या पुढील अनेक अशा पद्धतीचे छोटे छोटे कोर्स त्यांनी घेऊन त्यांच्याकडे जे काही नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हासारख्या प्राध्यापकांना द्यावे ही त्यांना मी विनंती करते. या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुणाला काही शंका असतील तर त्यांनी त्या विचाराव्यात. मॅडम, यांच्या संस्थेतर्फे ज्यांना तिथं अनुभव हॅलो. हा, तर काही गोष्टी ज्या आहेत त्या यामध्ये सांगायच्या राहून गेलेल्या आहेत. आपल्याला दिवस कमी पडले. आम्ही जे शेड्यूल केलं होतं ते शेड्यूल फार कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. तर मॅडमनी आणि त्यांच्या संस्था चालकांनी मला काल फोन केला. ते सुद्धा रोज जॉईन होत आहेत, त्यांना सुद्धा ते सुद्धा व्हिडिओ बघतात. त्यांचं म्हणणं असं आलं की यानंतर समजा तुम्ही 6 दिवसाचा हा प्रोग्राम जर ठेवला तर पार्टिसिपंट भेटतील का? म्हणजे पार्टिसिपंट भेटायला काय आज प्रत्येकाला ह्या कोर्सची गरज आहे. तर मी त्यांना विनंती केली की जर 6 दिवसाचा हा कोर्स त्यांनी केला, फीस तेवढीच आहे, फीसची कुठलाही बदल त्यांनी केला नाही. मला वाटतं काहीतरी 250 रुपये फीस त्यांनी ठेवली 6 दिवसासाठी. तर जर तुमच्याकडे कोणी काही इच्छुक प्राध्यापक वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, जर आणखी कोणाला काय हा कोर्स करायचा असेल तर ह्या कोर्सला त्यांना ऍडमिशन घ्यायला सांगा. आणि आता त्यांना परत प्लस पॉईंट असा की झूमवर यायची गरज नाही. संस्थेतर्फे त्यांना मोडलचा युजर नेम आणि पासवर्ड दिला जाईल. त्यांचा अकाउंट बनवून संस्थेतर्फे त्यांना युजर नेम पासवर्ड देऊन तो कोर्स त्या ठिकाणी ते लोक पूर्ण करू शकतील. जेणेकरून हे कम्युनिकेशनचा जो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, आवाज पोहोचत नाहीये किंवा वेळेची मर्यादा, तुम्ही 6 तारखेपासून मला वाटतं तो कोर्स सुरू करणार आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन ओपनिंग आज संध्याकाळपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपवर येऊन जाईल. जर तुमच्या घरात कुणाला किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी टाकलेलं की विद्यार्थी सुद्धा हा कोर्स करू शकतात. कारण ई कंटेंट डेव्हलपमेंट करण्याचं काम आता विद्यार्थ्यांनी सुद्धा सुरू केलेलं आहे. काही शिक्षक त्यांच्याकडून ते काम करून घेऊ शकतात. या पद्धतीने पुढचा कोर्स ते चालू इच्छितात. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. आणि या कोविड काळामध्ये सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या, सगळ्यांनी व्यवस्थित राहा. थँक्यू मॅडम, जरूर येऊ. धन्यवाद. धन्यवाद. पण सर्वांनी या कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि खुश राहा. धन्यवाद. धन्यवाद. मागील 3 दिवसापासून तुम्ही माझं जे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदाळे सर, उपप्राचार्य आंबेकर सर यांचे मी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मंडळी ज्यांनी रजिस्ट्रेशन करून मला या ठिकाणी येण्याचा मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर. खूप आभारी. थँक्यू. आम्हाला थँक्यू. चांगली माहिती दिली आणि अतिशय सोप्या भाषेत दिली. आपली भाषा
आपल्या कॉलेजच्या वतीने तुम्हाला तुमचा धन्यवाद अदा करतो. थँक्यू सर, थँक्यू. चालेल. ओके, नमस्कार. थँक्यू मुसळे सर, जगताप सर, सोनटक्के सर, घागरे पाटील, राठोड सर, बागुल मॅडम, जाधव मॅडम, उकाडे मॅडम, शेलकर सर, फलके सर आणि या संस्थेच्या संचालिका विजया शेंडगे मॅडम यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर.